आज आपण एका अशा महिलेची संवाद साधणार आहोत ज्यांनी स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या मेहनतीतून आणि स्वतःच्या हिमतीवर समाजामध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर येथे स्वतः पिकअप गाडी चालवून घरोघरी भाजीपाला विक्री करून त्या आज लाखोंची उलाढाल करत आहे। छत्रपती संभाजीनगर येथील अश्विनी पाटील यांची ही गोष्ट आहे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नेमकं या लाखोंची उलाढाली माग काय फॉर्म्युला आहे, त्यांना काय काय सुरुवातीला अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने त्यांनी या भाजीपाला व्यवसायात एक मोठी मजल मारलेली आहे। ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे। काय सांगाल, नेमकं तुम्ही या ठिकाणी भाजीपाला विक्री करता, स्वतः गाडी चालवता, कशा पद्धतीने नेमकं हे काम सुरू केलं तुम्ही? माझं नाव अश्विनी वसंत पटाईत, मी राहणार केस तालुका जिल्हा बीड आणि माझं प्रॉपर गाव विडा। पण आज 12 वर्ष झालं मी कंप्लीट इथे राहायला आलेली। तर जेव्हा आलो तेव्हा मी ड्युटी करायचे, त्याच्यानंतर छोटी गाडी होती, गाडी चालवायचे। मग आल्याच्या नंतर 2 वर्ष मी ड्युटी केली, त्यांनी गाडी चालवली। मग आमचा खर्च वगैरे काही भागत नव्हता, ही शिट्टी औरंगाबाद मध्ये खर्च जास्त आहे। मग आम्ही विचार केला की बाबा काय करावं, कमी पैशामध्ये काय उद्योग करावा। मग आम्हाला सुचलं का भाजीपाल्याचं केलं तर चांगलं राहील। मग कमी पैशामध्ये आणि कमी खर्च मध्ये हे आम्हाला बरं वाटलं। मग आम्ही 8 ते 9 वर्षाखाली आम्ही थोडस म्हणजे 500-600 रुपयापासूनच आम्ही हा बिझनेस स्टार्ट केलेला। मग त्याच्यानंतर चालू करत करत आम्ही काही फेरीवर विकलं, त्याच्यानंतर बाजार वगैरे केले, परत खेड्यातून ह्याच्यातून माल आणला। मग त्याच्यानंतर आम्ही आता हे दुकान घेतलं। आता आम्ही 6 वर्ष झालं कंप्लीट दुकानावर माल आणून दुकानावर विकतो। आता तुम्ही सध्या भाजीपाला विक्री करता, गावाखेड्यात पण जातात, गाडी चालवता। नेमकं एक महिला म्हणून हा भाजीपाल्याचा व्यवसाय करताना काही अडचणी, काही समस्या आल्या का तुम्हाला? एक म्हणजे येतात अशा, पण मग असं बोलता लोक की महिला असताना गाडी चालवती, काही काही बोलता की चांगले, म्हणजे या गोष्टीतून बाबा की आपल्याला समजा आता बाहेर ड्युटी वगैरे करायची म्हणलं तर मग लहान मुलं आहे माझे, जमत नाही ड्युटी वगैरे करायला। मग त्याच्यातून अडथळे येते, पण मग मला हे योग्य वाटतं त्या म्हणजे दुसरं काही करण्यापेक्षा भाजीपाल्याचं चांगलं वाटतं करायला। त्याच्यामुळे आम्ही म्हणजे दुसरं काही विचार पण आणत नाही की दुसरं काही करायचं म्हणून। हा जो भाजीपाला आहे तो आता तुमच्या शेतातला आहे की बाहेरून शेतकऱ्याकडून तुम्ही विक्री करता? आम्ही शेतकऱ्याकडून विक्री करतो। कधी इथं 2 मंड्या भरतात, कधी ते जाधव मंडीतून आणतो, कधी सिटी सेंटरच्या मंडीतून आणतो, नाही भेटला तर मग खेड्यातून पण आणतो। पुन्हा भरपूर काही शेतकरी असे आम्हाला इथं पण आणून देतात। बर, ज्या समाजातल्या महिला आहेत त्या भाजीपाला व्यवसाय असो किंवा दुसरा कोणताही व्यवसाय असो, व्यवसाय क्षेत्रात येऊ पाहत आहे, नेमकं त्यांना काय संदेश असणार एक महिला म्हणून? की मला असं वाटतं की करावं त्यांनी काहीतरी, बाबा व्यवसाय करावं। ड्युटी मध्ये कसं आहे 6-7 हजार रुपये देता किंवा 10,000 रुपये, लईत लई जर तिचं 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण असेल तर 12,000 रुपये देता। पण हा असा एक व्यवसाय आहे की कुठला का होईना पण व्यवसाय करावा।